ब्रेकिंग धर्मांतर विरोधी कायद्याला राष्ट्रपतींची मंजुरी, लाखोंचा दंड, तुरुंगवास आणि बरेच काही. पहा नवीन तरतुदी. मंडळी, महाराष्ट्रात धर्मांतर विरोधी कायदा आता अधिकृतपणे लागू झाला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या कायद्याला मंजुरी दिल्यानंतर 30 जुलैपासून हा कायदा राज्यात लागू झाला आहे. मंडळी, राज्य सरकारने बेकायदा आणि सक्तीच्या धर्मांतराला आळा घालण्यासाठी हा कायदा मंजूर केला होता. आता या नव्या कायद्यानुसार बळजबरी, फसवणूक, आमिष दाखवून, चुकीची माहिती देऊन किंवा लग्नाचे खोटे आश्वासन देऊन धर्मांतर करणे बेकायदेशीर ठरणार आहे. आता अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये संबंधितांवर गुन्हा दाखल होणार असून 7 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि 1 लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय एखाद्या व्यक्तीला स्वइच्छेने धर्मांतर करायचे असल्यास त्यासाठी धर्मांतर करण्याच्या किमान 60 दिवस आधी जिल्हा दंडाधिकाऱ्यांना लेखी पूर्वसूचना देणे आता बंधनकारक असेल. आता या कायद्यात आंतरधर्मीय विवाहातून जन्मलेल्या मुलांबाबतही तरतुदी करण्यात आल्या आहेत. 2 वेगवेगळ्या धर्मांच्या व्यक्तींमध्ये विवाह झाल्यास त्यांच्या अपत्याला आईचा विवाहापूर्वीचा धर्म लागू होईल अशी तरतूद करण्यात आली आहे. तसेच बेकायदा धर्मांतरातून झालेल्या विवाहातील मुलाला वडिलांच्या संपत्तीवरील उत्तराधिकारांचा हक्क कायम राहणार असून संबंधित महिलेला पोटगी मागण्याचा अधिकारही असेल. अशा प्रकरणांमध्ये मुलाचा ताबा आईकडे राहील असेही या कायद्यात नमूद करण्यात आले आहे.